नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर 1 2011-2025 या दरम्यानचे पीवायक्यू प्रश्न जे आहेत, इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न त्यांचा अभ्यास करणार आहोत. आज त्याचा पार्ट 25वा आहे आणि जर का तुम्ही मॉक टेस्टला सुरुवात नसेल केली तर मॉक टेस्टला सुरुवात करून द्या आणि पीवायक्यू एमसीक्यू जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमचा चांगला अभ्यास होईल आणि तुमचा स्कोर सुद्धा चांगला होईल आहे. जर का तुम्हाला 75 प्लस मार्क्स हवे असतील पेपर 1 साठी तर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, 20 दिवसाचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, 10 युनिटचे नोट्स मिळतील, युनिट वाईज एमसीक्यूज असणार आहे, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट आणि लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू सोल्युशन असणार आहे. याची फीज आहे 3000 रुपये, आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 चा पण क्रॅश कोर्स आहे. त्यामध्ये पेपर 2 मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. त्यामध्ये पेपर 1 फ्री मिळणार आहे तुम्हाला. 10 युनिटचे नोट्स मिळतील, 20 अधिक टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. त्याची फीज आहे 4000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. चला आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य हे आहे. Which teacher characteristic is the least important for effective teaching? ओके. युनिट 1 मधला प्रश्न आहे. इफेक्टिव्ह टीचिंग वर प्रश्न आहे. टॉपिक म्हटलं तर ए आहे परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव, विद्यार्थ्यांप्रती समभाव अभिवृत्ती, उच्च शैक्षणिक संपादन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल, इम्पॅथी टुवर्ड्स स्टुडंट्स अँड ॲटिट्यूड ऑफ इक्वेनिटी टुवर्ड्स स्टुडंट्स, हाय अकॅडमिक अचिव्हमेंट. चला सांगा बघू. तर इफेक्टिव्ह टीचिंग काय असते? जेव्हा तुम्ही शिकवलेलं टॉपिक समोरच्या स्टुडंट्सला व्यवस्थितपणे समजलेला आहे, तेव्हा जेव्हा ती इफेक्टिव्ह टीचिंग होऊ शकते. जर का समोरचा स्टुडंट तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थितपणे सांगू शकत आहे, त्यांना समजलेलं आहे, हे इफेक्टिव्ह टीचिंग. तर यामध्ये परिणामकारक संप्रेषण कौशल्य बरोबर आहे, सहानुभव राहतेच, एम्पॅथी टुवर्ड्स स्टुडंट आणि इक्विनिटी जे आहे विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती सुद्धा राहते. पण लिस्ट जे आहे हाय अकॅडमिक अचिव्हमेंट जे आहे ते नसते. ते मेंडेटरी नाहीये. त्यांचं जेवढं अकॅडमिक एज्युकेशन आहे तेवढं मेंडेटरी आहे. त्यानंतर हाय अकॅडमिक अचिव्हमेंट हे लिस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. सोबतचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात, मुलांपेक्षा मुली अधिक चांगले शिकतात, प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात, बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात. मोटिवेटेड लर्नर learns better than unmotivated ones, girls learn better than boys, children learn better than adults, creative individual learn better than intelligent individual. चला सांगा बघू. युनिट 1 मधलाच प्रश्न आहे. जिथे कुठे आपल्याला लर्नर किंवा असं आलं टीचर वगैरे, तर ते ऑलमोस्ट फर्स्ट युनिट मधला प्रश्न असू शकतो. तर यापैकी कोणते विधान सत्य आहे? मुलांपेक्षा मुली अधिक चांगलं शिकतात हे तर चुकीचं आहे. प्रौढांपेक्षा बालक हेही चुकीचं आहे आणि बुद्धिमान व्यक्तीपेक्षा हेही चुकीचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. मोटिवेटेड लर्नर लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड वन्स. आपलं ऑप्शन आहे ऑप्शन ए. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले 5000 प्लस प्रश्नांचा संच असलेला पुस्तक, 50 सराव प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर ही अवेलेबल आहे पुस्तक. जर का तुम्हाला व्यवस्थितपणे मॉक टेस्ट द्यायचे असतील आणि प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता Amazonवरून. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा. ठीक आहे, यामध्ये बघा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका म्हणजे मॉक टेस्ट आहे. ठीक आहे. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? गुड रिटेन्शन कॅन बी एन्श्युअर्ड थ्रू विच ऑफ द फॉलोइंग? टीचर्स यूज ऑफ व्हिज्युअल ऍक्ट्स, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट, यूज ऑफ रिलेव्हंट एक्झाम्पल, मिनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्स. शिक्षकाचा दृक साधनांचा वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबंध उदाहरणाचा वापर, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. तर चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी आपण अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती, मिनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्स याने देतो आहोत. कारण एकंदरीत हे जे आहे व्हिज्युअल ऍड्स ते आता आपण वापरतोच, पण मिनिंगफुल लर्निंग आहे की नाही, ते तुम्ही शिकवते ते मिनिंगफुल आहे की नाही लॉंग टर्म रिटेन्शनसाठी, त्यामुळे ते महत्वाचं असणार आहे. आणि हा सुद्धा प्रश्न युनिट 1 चा आहे, टीचिंग ऍप्टिट्यूडचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे.
समोरचा प्रश्न आहे, अध्ययनाबाबतचा सध्याचा विचार कोणता? व्हॉट इज द करेक्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन लर्निंग? अध्ययनकर्त्याचे मन हे रिकामी भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो आहे. प्रत्येक अध्ययनकर्ता त्यांच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. सी आहे, अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो. अध्यापन चेतकाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन. इंग्लिशमध्ये अ लर्नर द लर्नर माइंड्स इज अन एम्प्टी वेसल अँड द टीचर फिल इट्स विथ नॉलेज. Each learner construct concept based on their prior knowledge. The learner eagerly absorbs information provided by the teacher. Learner is a spontaneous response to a teaching stimulus. अध्ययन बाबत जे आहे, प्रत्येक अध्ययन करता त्यांच्या पूर्वज्ञानाच्या आधारे आपल्या आधारे संकल्पना तयार करत असतो. इच लर्नर कन्स्ट्रक्ट कॉन्सेप्ट बेस्ड ऑन देअर प्रायर नॉलेज. है ना? त्यांच्याकडे नॉलेज असतेच ऑलरेडी, तर त्यामध्ये ते परत भर टाकतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ठीक, हे सुद्धा प्रश्न युनिट 1चा आहे, अध्ययन. समोरचा प्रश्न आहे, सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा कम्प्युटर प्रूव्ह युजफुल फॉर फॉस्टरिंग क्रिएटिव्ह थिंकिंग वेन स्टुडंट्स आर आस्क्ड टू व्ह्यू द इफेक्टिव्ह पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, स्टुडंट आर आस्क्ड to gather up to date information via the internet, students are asked to use computer to solve open-ended problems, D, students are asked to prepare research report using computer. विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवर पॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते. सी, विद्यार्थ्यांना मुक्त समस्येच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते. ही विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते. काय असणारे सर्जनशील विचार? तर आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी, विद्यार्थ्यांना मुक्त समस्येच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. युनिट 1 चा प्रश्न आहे. 4-5 तर आपले युनिट 1चेच प्रश्न झालेले आहेत. ओके. प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे याचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करणे, मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वेक्षण करणे, विद्यार्थ्यांना स्व-अध्ययन कौशल्य विकसित करणे. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ इन्क्लुडिंग प्रोजेक्ट, डेमॉन्स्ट्रेशन अँड स्टुडंट प्रेझेंटेशन? इन्क्रीजिंग स्टुडंट्स ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, इव्होल्युशन स्टुडंट्स नॉन अकॅडमिक अट्रिब्युशन, मेकिंग इव्होल्युशन continuous and compressor, developing self-study skill and students. चला सांगा बघू. तर ते काय असणार आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करणे, प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि समावेश करण्याचा प्रमुख उद्देश हाच असतो आहे. ठीक आहे. सक्रिय सहभाग वाढवणे तर आहेच आहे, पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तांचे मूल्यमापन करणे सुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे, एकंदरीत याचा प्रश्न, हे जो प्रश्न आहे, प्रकल्प आणि प्रात्यक्षिकांनी तर सेल्फ स्टडी आणि त्याचे कौशल्य वाढतेच आहे, आणि एकंदरीत सक्रिय सहभाग पण वाढतो आहे. पण प्रकल्प, हा, त्यानंतर पण यापैकी आपल्याला चारही ऑप्शन बरोबर वाटते, पण नेमका कोणता ऑप्शन कन्फर्म असणार आहे ते आपल्याला सांगायचं. तर एकंदरीत त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए. ठीक आहे. यामध्ये काय असतं, सक्रिय सहभाग जो आहे, जेव्हा वर्गात केवळ पारंपरिक पद्धतीने न शिकवता प्रकल्प, प्रात्यक्षिके, प्रेझेंटेशन याचा वापर करतो, तर विद्यार्थी केवळ ऐकणारे न राहता स्वतः कृती करून बघतात. त्यामुळे आपलं ऑप्शन आहे हे ए. त्यानंतर आहे हे जे आहे गुणवैशिष्ट्य, अशैक्षणिक गुणवैशिष्ट्य, हे शैक्षणिक संकल्पनाचं वेगळं आहे. ठीक आहे. मूल्यमापन सातत्यपूर्ण हा हेतू असला, पण उपक्रमाचा थेट याच्यावर परिणाम होत नाही. नाट्य स्व अध्ययन जो आहे तो ग्रुप वर्कनी केलं जातं. ठीक आहे. इथे मी ऑप्शन बी दिलेला आहे, पण ऑप्शन हे चुकीचं आहे. ऑप्शन ए असणार.
ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे संशोधन म्हणजे काय? नेहमीची क्रिया, वार्षिक क्रिया, नैमित्तिक क्रिया, सत्यशोधन क्रिया. अ रुटीन ऍक्टिव्हिटी आणि अॅन्युअल ऍक्टिव्हिटी आणि ऑक्युपेशनल ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ सेकंड ट्रेड. ऑप्शन काय डी असणार आहे. संशोधन म्हणजे काय? एखादे प्रोसेस आहे, आपण संशोधन करतोय, शोध करतोय एखाद्या गोष्टीचा, है ना? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ऑप्शन डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्ट शोधण्याचा प्रयत्न करतो. रिसर्च क्वेश्चन अटेम्प्ट्स टू क्लिअरली एक्सप्लोर द रिलेशन बिटवीन सर्व्हिस डिलिव्हरी, रिसर्चर्स, हायपोथेसिस, व्हेरिएबल. सेवा पुरवठा, संशोधन, परिकल्पना, परिवर्तन. आता संशोधनात्मक प्रश्न विचारलाय म्हणजे काय विचारलं आहे? रिलेशन बिटवीन जे आहे, तर यामध्ये काय असतं? ते व्हेरिएबल्स असतं. जेव्हा किंवा रिसर्च आलं ना, तेव्हा तेव्हा एक्सपेरिमेंटल रिसर्च आलं जेव्हा तेव्हा आपल्याला व्हेरिएबल्सवर ते करावं लागतं. संशोधनात्मक प्रश्न मधील संबंध, तर ते व्हेरिएबल्स आपल्याला माहिती आहे. दोन व्हेरिएबल आहे, एक इंडिपेंडंट आणि एक डिपेंडंट. डिपेंडंट हा इंडिपेंडंटवर डिपेंड असतो, म्हणजे इंडिपेंडंटवर काही पण केलं त्याचा पूर्ण परिणाम डिपेंडंटवर येतो आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? व्हेरिएबल्स असणार आहे. हायपोथेसिस तर नाहीये, ते तात्पुरती विधान आहे. संशोधक पण नाहीये, है ना? त्यानंतर सेवा पुरवठा याचा काही लॉजिकच नाहीये, व्यवस्थापनाचा भाग असू शकतो, हा प्रश्नाचा काही भाग नाहीये संशोधनाचा. आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे ज्ञान मिळवायच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म म्हणजे काय? अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स फाउंड इन द सायंटिफिक मेथड बट नॉट इन द अदर मेथड ऑफ acquiring knowledge is divine authority, self correction, mystical prophecy, spiritual revelation. तर ज्ञान मिळवायच्या पद्धतीमध्ये काय असणार आहे विशेष गुणधर्म? तर ते आहे स्वयंसुधारण. म्हणजे काय? सेल्फ करेक्शन. शास्त्रीय पद्धतीचे म्हणजे सायंटिफिक मेथड सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःमधील चुका शोधून त्याचं सुधारणा करायला वाव देते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे द प्रोसेस ऑफ बिल्डिंग म्युच्युअल ट्रस्ट बिटवीन द रिसर्चर्स अँड द रिसर्च पार्टिसिपंट इज नोन ॲज क्लोजनेस, इन्फॉर्मिलिटी, रॅपोर्ट, रिलेशनशिप. तर जवळीक, अनौपचारिकता, एकता, एकतानता की संबंध. तर संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला आपण एकतानंद म्हणतो, रॅपोर्ट असं म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. परिकल्पना हायपोथेसिस तयार करण्यासाठीची पूर्वपाठिका यात असते. द बॅकग्राऊंड फॉर फॉर्म्युलेटिंग अ हायपोथेसिस लाईज इन अवेलेबल लिटरेचर अँड थेअरी, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनेअर, ऑब्झर्वेशन. तर परिकल्पना हायपोथेसिस मध्ये उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत हे पूर्वपटिका असते. ठीक आहे, जे म्हणजे आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणतो, है ना? जे म्हणजे जे आता परीक्षण करायचं आहे आपल्याला, एखादं संशोधन करायचं, पण त्याआधी कोणी संशोधन केले आहे का, त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे का, कुठे आलेलं आहे का, हे जे आपण बघतोय ते असते थेअरी लिटरेचर. त्यामुळे आपलं उपलब्ध साहित्यावर आपण संशोधन म्हणजे नवीन कल्पना सुचतात त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. गावातला पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक की ज्याची परवानगी घ्यावी लागते आणि चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती कोण आहे? की इन्फॉर्म्ड, रिसोर्स पर्सन, गेटकीपर, क्रिटिकल पार्टिसिपेंट्स. अ विलेज लीडर, an organization manager or a hospital director whose permission must be obtained, or a person who can identify who might provide the बेस्ट इन्फॉर्मेशन इज नोन आहे. कोण आहे तो? तो आहे गेटकीपर, त्याला सगळं माहिती राहते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. दोन व्यक्तीमधील संज्ञापनाचा जनसंज्ञापनापर्यंत संज्ञापना प्रवासामध्ये काय म्हणतात? इन द जर्नी ऑफ कम्युनिकेशन फ्रॉम इंटरपर्सनल कम्युनिकेशन टू मास कम्युनिकेशन. इंटर म्हणजे दोन व्यक्तीमधला जो संज्ञापन आहे तो मास कम्युनिकेशन पर्यंत जर्नीचं काय आहे? काय कम्युनिकेशन होतं त्यांच्यामध्ये? त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हा प्रश्न आहे कम्युनिकेशन मधला युनिट 4. संदेश कमी रचनाबद्ध होत जाते आणि प्रतिसाद तात्काळ मिळत जातो. संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादाची तात्कालिकता कमी होत जाते. सी, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद ही तात्काळ मिळत जाते. डी, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादाची तात्कालिकता कमी होत जाते. Message become less structure and response are received immediately. B, message become less structure, immediacy of response decreases. C, message become more structure and response are received immediately. D, message become more structure and immediacy of response decrease. काय होते? त्यांनी काय विचारलंय? इंटरपर्सनल म्हणजे यामध्ये दोन व्यक्ती लागतात इंटरपर्सनल मध्ये, ना, टू मास कम्युनिकेशन. तर ते काय होते? तर संदेश अधिक रचनाबद्ध होत जाते आणि प्रतिसादाची तात्कालिकता जे इमिडिएट ती कमी होत जाते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी.
आयडेंटिफाय द फाल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. खालीपैकी असत्य विधान ओळखा. तुम्ही संज्ञा पण करू शकत नाही असे होत नाही. मौनातून संज्ञा पण होते. माध्यमातून अडथळ्यामुळे संदेशग्रहणावर परिणाम होतो. संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो. इट इज इम्पॉसिबल नॉट टू कम्युनिकेट. कम्युनिकेशन ऑकर्स इवन थ्रू सायलेन्स. ऑब्स्टेकल्स इन द मीडियम अफेक्ट द मेसेज रिसेप्शन. द मेसेज इज इंडिपेंडेंट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मीडियम. तर ए जे आहे, तुम्ही संख्या पण करू शकत नाही असे होत नाही. हे विधान सत्य आहे. संख्या पण ही निरंतर चालणारी प्रक्रिया. आपण काहीही न बोलता आपल्या बॉडी लँग्वेज मधून ते बोलत असतो. मौनातून संख्या पण होते, हे सुद्धा सत्य आहे. शांत राहणे, मौन पाळणे हे सुद्धा संवादाचा एक प्रभावी भाग आहे. सी आहे, माध्यमातील अडथळ्यांमुळे संदेश ग्रहणावर तांत्रिक बिघाड वगैरे आला, गोंधळ झाला तर ते अडथळे येऊ शकतात. पण असत्य कोणतं आहे? संदेश हा वैशिष्ट्याचा निरपेक्ष आहे. हे चुकीचं आहे. ठीक आहे. संदेशाचे स्वरूप आणि त्याचा प्रभाव हे वेगवेगळ्या माध्यमातून पाठवला जातो. त्यामुळे ते महत्वाचेच आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान संज्ञापन आणि संस्कृतीमधील नात्याचे अचूक वर्णन करतात? युनिट 4 कम्युनिकेशन मधले प्रश्न आहेत. मागचा पण तोच होता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अॅक्युरेटली डिस्क्राइब्स द रिलेशनशिप बिटवीन कम्युनिकेशन अँड कल्चर? कल्चर डज नॉट डिपेंड ऑन कम्युनिकेशन. कम्युनिकेशन डज नॉट डिपेंड ऑन कल्चर. कम्युनिकेशन कल्चर डिपेंड ऑन इच अदर. कम्युनिकेशन अँड कल्चर आर अनरिलेटेड. संस्कृती संज्ञावर अवलंबून नसते. नॉट डिपेंड ऑन. संज्ञा पण संस्कृतीवर अवलंबून नसते. संज्ञा पण संस्कृती एकमेकांवर अवलंबून असतात. आणि डी आहे, संज्ञापन आणि संस्कृती याचा घटनांचा काही संबंध नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. कम्युनिकेशन अँड कल्चर डिपेंड ऑन इच अदर. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. संज्ञापन आणि संस्कृती एकमेकांवर अवलंबून असते आहे. खालीलपैकी काय शब्द असा शब्द संज्ञापनाचे उदाहरण आहे? युनिट 4 मधला प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ व्हर्बल कम्युनिकेशन? व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण काय करतो? लिहितो, ऐकतो, वाचतो, बोलतो. त्यामुळे ऑप्शन डी. इतका सोपा प्रश्न आहे की चारही. नॉन व्हर्बल आणि व्हर्बल अशा पद्धतीचे आहे. नॉन व्हर्बल म्हणजे देहबोलीमधून एक इशारे करून जो आपण करतो, बोलतो, ते आपण नॉन व्हर्बल. आणि व्हर्बल म्हणजे शब्दांनी बोललेलं. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, नव्या माध्यमातील खाली संज्ञापन सुविधांचा कालानुक्रमे लावा. ट्विटर, हॉटमेल, युट्यूब, फेसबुक. ट्विटर कधी आलेलं आहे? 2006 मध्ये जॅक डॉर्सीनी. हॉटमेल कधी आलेला आहे? 1996. युट्यूब 2005 आणि FB 2004, मार्क झुकरबर्ग है ना. तर पहिले काय येईल? हॉटमेल येईल 2. त्यानंतर येईल ट्विटर 1. त्यानंतर येईल फेसबुक. त्यानंतर येतील युट्यूब है ना. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार. पहिले येईल हॉटमेल, त्यानंतर येईल ट्विटर, त्यानंतर येईल नाही हा बरोबर आहे. ऑप्शन सी नाही, ऑप्शन बी आहे आपलं. ठीक आहे. दूरदर्शनचं घोषवाक्य कोणतं होतं? बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अहर्निश सेवामाय, सत्यमेव जयते, सत्य शिवम सुंदरम. व्हॉट इज द मोटो ऑफ दूरदर्शन? ते होतं सत्यम शिवम सुंदरम. सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी. विसंगत घटक ओळखा. ऑड मॅन आउट. आपल्याला 4 नंबर दिलेला आहे, त्याच्यातून विसंगत आपल्याला ओळखायचा आहे. तर 165, 1 + 5 = 6. यामध्ये 176, 1 + 6 = 7. 275, 5 + 2 7. 243, 2 + 3 5. त्याच्यामुळे 243 जे आहे ते विसंगत आहे. आपलं ऑप्शन असणार आहे सी. त्या जागी काय पाहिजे होतं? 253 पाहिजे होतं, तेव्हा ते बरोबर झालं. आपल्याला समोर आता नंबर सिरीज दिलेली आहे, त्यावरून प्रश्न काढायचा. 4, 14/3, 16/3, 6. न्यूमरेटर जे आहे ते इन्क्रीज होते आहे 2-2नी. डिनॉमिनेटर रिमेन्स सारखा राहतो, म्हणजे डिनॉमिनेटर 3 राहील. हे 2 ऑप्शन कट झाले, या दोघांमधून राहिले. तर मग 12, 14, 16, 18. 4 म्हणजे 12/3, 6 म्हणजे 18/3, म्हणजे इथे किती येईल? 20. 20/3. आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. 12/3 का बरं? 3 चोक 12 आणि हे 3 सक 18. त्यामुळे समोरचा प्रश्न आहे आपल्याकडे लेटर सिरीजचा आहे. BDGK 2, 4, 7,
+2 +3 +4 मध्ये 11 मध्ये 5 केलं तर 16. 16 कोणाचा आहे? पी आहे का? यासाठी आपल्याला लेटर सिरीज जी आहे ती पाठ असणे खूप आवश्यक आहे है ना. तुम्ही सुद्धा पाठ करून घ्या. 16 जो आहे तो पी आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पी. समोरचा प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत अक्षरांचे संकेतन अंकांनी केले जाते. अंकाचा क्रम हा अक्षरांच्या क्रमानुसारच असेल असे नाही. या भाषेत गॉड जे आहे ते 243 आहे. DAM डॅम जे आहे 135 आहे आणि OAT 721 आहे. तर डॉट कसा येईल? नाही, तर ओच्या जागी 4 पण आहे, 7 पण आहे. ठीक आहे, त्यामुळे डॉट येणार नाही. गॉड 243 डॅम 135 आणि डॉट काढायचं आहे OAT 721. यातलं डी जे आहे ते सारखं आहे ना, 3. D = 3 या दोघांमधून पाहायचं. ठीक आहे. त्यानंतर परत पाहूया, डॅम OAT मध्ये कॉमन नंबर, यांच्यामध्ये कॉमन नंबर 1 आहे. त्यामुळे ते काय असणार आहे? A असणार आहे. ठीक आहे. D चं 3 आहे, डॉट 3. ठीक आहे. त्यानंतर गॉट आणि OAT मध्ये कॉमन नंबर 2 आहे. म्हणजे O ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. 2 3 2 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. त्यानंतर टी साठी आपल्याला काय करावं लागेल? OAT याच्यामध्ये एकच उरलाय, म्हणजे काय असणार आहे? 7 असणार आहे है ना. 327 म्हणजे ऑप्शन आहे बी. अशा पद्धतीनेच आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन आहे 327. एका कुटुंबातील 3 पुरुष आहेत. एका कुटुंबात 3 पुरुष आहेत, त्यात 2 मुलगे आहेत व 2 वडील असतील तर मुलं आणि 2 वडील असतील तर त्यामध्ये सर्वात लहान पुरुष सर्वात वडील पुरुषांचा कोण? चला सांगा बघू. एका कुटुंबात 3 पुरुष आहेत, त्याचे 2 मुले 2 वडील असतील. त्यातील 2 मुलांनी 2 वडील आहेत, त्यापैकी सर्वात लहान पुरुष सर्वात वडील पुरुषांचा कोण असणार आहे? ग्रँडफादर आजोबा, नंतर फादर, नंतर सन ग्रँडसन. 3 झाले. टोटल फादर ग्रँडफादर हे 2 झाले, म्हणजे परत एक असणार आहे. टोटल 2 सन असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते काय असणार आहे? सरळ त्याचा नातू असणार आहे. ऑप्शन बी. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, सध्याच्या परीक्षा पद्धतीत योजनाबद्ध बदल आवश्यक आहे. हे विधान आहे आपल्याकडे. त्यानंतर गृहीतक दिलाय, सध्याची परीक्षा पद्धती कालबाह्य आहे. दुसरं आहे, योजनाबद्ध बदलांमुळे सुधारणा होते आहे. तर कोणतं बरोबर आहे? स्टेटमेंट काय म्हणतात? सध्याच्या परीक्षा पद्धतीत योजनाबद्दल बदल आवश्यक आहे. ऑब्व्हियसली आवश्यक आहे. तर काय असणार आहे? सध्याची परीक्षा पद्धती कालबाह्य आहे, बदलामुळे सुधारणा होते. ऑप्शन सी दोन्ही बरोबर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न इथे पाहिलेले आहे. आय होप ते तुमच्या मदतीला येईल. 5,000+ पुस्तकांचा संच आपल्याकडे Amazonवर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये. जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा आपला क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, त्यात सुद्धा तुम्ही एनरोल होऊ शकता. ओके एव्हरीवन, थँक्यू सो मच.